विरोधकांकडे बघण्याची आवश्यकता किंवा त्यांच्या बोलण्याकडे बघण्याची आवश्यकता आहे असं वाटत नाही. ज्या गोष्टी वाईट असतील त्याच्यावर नक्की पोलीस ठेवून लक्ष राहतील, पोलीस त्याच्यावर हस्तक्षेप करतील. परंतु एखाद्या प्रत्येक गोष्टीचं, घडलेल्या गोष्टीचं राजकारण कोणी करू नये ही माझी विनंती आहे. विरोधकांना कदाचित वाचता येत नसेल किंवा समजून घेण्याची कुवत नसेल. वन नेशन वन इलेक्शनसाठी कमिटी नेमलेली आहे आणि त्या कमिटीची अंमलबजावणी झाल्यानंतर वन नेशन वन इलेक्शन होणार आहे. आता कुठेही त्याची अंमलबजावणी त्या समितीच्या कुठच्याही अहवालाची कोणी सरकारनं केलेली नाही. त्याच्यामुळे जम्मू काश्मीर आणि हरियाणाच्या जी निवडणुका होत्या या महाराष्ट्राच्या अगोदर होत्या आणि महाराष्ट्राच्या निवडणुका या दोन्ही निवडणुकीच्या नंतर आहेत. जम्मू काश्मीरमधली निवडणूक तर पहिल्यांदा होते. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीचं स्वागत करायचं सोडून टीका टिप्पणी करणं बंद झालं पाहिजे. कारण जम्मू काश्मीरची निवडणूक होणं हा भारताच्या दृष्टीनं ऐतिहासिक क्षण आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बोलले हा अधिकार इथं बसून चर्चा करण्याचा नाही, हा नेतेमंडळी निर्णय घेतील, त्या निर्णयाप्रमाणे होईल. त्याच्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी त्यांच्या मागणीला कशा पद्धतीनं काँग्रेसनं धुडकावलं आणि त्याला उत्तर कसं दिलं हे प्रदेशाध्यक्षानेच दिलेलं आहे ना. त्याच्यावर आम्हाला उत्तर विचारण्याची आवश्यकताच नाही. त्यांनी जे सुरुवातीला सहसा आधी शिवसेनेच्या पक्षप्रमुखांचं भाषण हे सुरुवातीला होते, पहिल्यांदाच आम्हाला सगळ्यांना बघायला मिळालं. ते खरं शेवटी व्हायचं, वंदनीय बाळासाहेबांचं शेवटी व्हायचं. त्याच्यामुळं पूर्ण काँग्रेसमय झालेली उभाटा हा शिवसेना आहे आणि त्याच्यामुळं त्यांच्या प्रश्नाचं उत्तर प्रदेशाध्यक्षानेच दिलेलं आहे की इथं बसून मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार हा ठरवला जाणार नाही, ते नेतेमंडळी निर्णय घेतील. आपण फक्त आधी सध्या निवडणूक लढवायची हे त्यांनीच सांगितलं आहे. त्याच्यामुळे त्यांच्या प्रश्नाचं उत्तर प्रदेशाध्यक्ष देतात हे फार मोठं गजब आहे. एक लक्षात ठेवा, हीच सगळी मंडळी अशा पद्धतीचे फेक तयार करतात मेसेजेस. कारण त्यांना एक कळलेलं आहे की ह्या योजनेमुळं आता सगळं राजकारणच संपलेलं आहे. त्याच्यामुळं सगळ्या बहिणींचा सरकारवर विश्वास आहे. पूर्ण महाराष्ट्रामध्ये हा माहोल आहे. मग तो कसा बिघडवायचा? आता असंच स्वतःचे स्टेटस तयार करायचे, स्वतःच टाईप करून कोणाला तरी हे पाठवायला सांगायचे. मला तर असं वाटतं की असे जे मेसेज गेलेले असतील किंवा तयार झाले असतील त्याची पोलिसांनी चौकशी केली पाहिजे. झाली ना चर्चा? 15 ऑगस्टच्या अगोदर चर्चा होईल असं मी सांगितलेलं होतं. त्याच्यापूर्वी 3 नेते बसलेले आहेत, चर्चा झालेली आहे. लवकरात लवकर आमचं जागा वाटप होईल आणि लवकरात लवकर सगळ्यात पहिल्यांदा आमच्या याद्या जाहीर होतील.